नमस्कार, मिराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला आज करूया मस्त झणझणीत मसालेदार वरण आणि बट्टी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी 1 वाटी डाळ घेतली. तर ही डाळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. डाळीला आहे ना खूप पावडर लागलेलं असतं, त्याच्यामुळे 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. तर डाळ धुवून झाली की डाळ टाकायची कुकरमध्ये. डाळीमध्ये पाणी घालायचंय. थोडीशी हळद घालायची 2 चिमूटभर आणि 1 चमचाभर तेल टाकायचंय. तर झाकण लावून आपल्याला याच्यात 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मध्यम आचेवर. चला कुकर होतंय तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी मी इथं 3 वाटी 3.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी बारीक रवा घेतलाय. तर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा घालायचा आहे. चोळून घालायचा आहे. त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय. ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय अर्धी वाटी कडकडीत. मोहन घातल्याच्या नंतर आपण मिक्स करून घेऊया चमच्यानी. तूप खूप गरम आहे. थोडंसं थंड झाले की मग चांगलं असं तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि जसं आपण कणिक भिजवतो आपल्या पोळ्यासाठी त्या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचंय. चला पीठ भिजून झालं. याच्यावर थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचंय आणि याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. आपण बट्टी उकडणार पण नाही आणि तळणार पण नाही. आपल्याला बट्टी भाजून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण बाजूला ठेवा. आधी आपण वरण फोडणी करून घेऊ. त्यासाठी मी इथं पातेल ठेवलंय गरम करायला. त्याच्यामध्ये 2 पळी तेल घातलंय. जिरे मोहरी घालायची आणि 1 चमचा बारीक कट केलेला लसूण घालायचा. कोथिंबीर घालायची. तर हे चांगलं परतून झालं की याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. परतून घ्यायचा चांगला टोमॅटो. आता याच्यामध्ये हळद पावडर आणि मिरची पावडर घालायची आणि त्याच्यामध्ये घरी तयार केलेला काळा मसाला घालायचा आहे. तर हे मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. चला मसाला चांगला परतून झाला की याच्यामध्ये टाकायची आपल्याला शिजलेली डाळ. आता आपल्याला किती घट्ट पातळ हवंय वरण त्या हिशोबाने पाणी घालायचंय. मला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवायचं थोडं किंवा मग पातळ करायचं. थोडंसं असं बट्ट्यासोबत चुरून खाण्यासाठी थोडंसं पातळच वरण पाहिजे. त्या हिशोबाने मी पाणी घालते. आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचंय आणि 1 चमचा आपल्याला किसलेलं खोबरं टाकायचंय परतून. कोथिंबीर टाकायची आणि 1 चमचा खोबरं घालायचंय. तर एकदम खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. मग बाजूला ठेवू आणि आता आपण बट्टी तयार करायला घेऊ. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं असं थोडं थोडं तेल लावून घ्यायचंय आप्पे पात्र्याला. एकदम काही वेळ नाही लागत. 2-3 मिनिटातच आपल्या बट्ट्या तयार होतात. आता हे असे बॉल तयार केले आपण गोळे ते याच्यामध्ये असे टाकून घ्यायचे. जसं आपण आप्पे करतो त्या पद्धतीने याच्यावर असे एक प्लेट किंवा जे भांड बसेल ते ठेवायचं.
तर तुम्ही बघू शकता किती छान असं भाजल्या गेल्या 2-3च मिनिटात. सगळे मिळून आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात. तसं जसं आपण आहारात भाजतो गौरीमध्ये, त्या पद्धतीने बट्ट्या मस्त कमी तेलामध्ये मस्त तयार होतात. तर गरमागरम मसालेदार वरण आणि बट्टी, त्याच्यावर भरपूर तूप घ्यायचे. किंवा मग ज्यांना तेलकट खायचं नसेल त्यांनी नाही घेतलं तरी चालतं, अशा पण खूप छान लागतात. तर मी इथं चुरमा पण केलाय, त्याच्यामध्ये फक्त तूप आणि गूळ घातलेला आहे. तर भातावर बी तूप घालायचे, वरणावर तूप घालायचे आणि मस्त असे ताट तयार करून घ्यायचे. खूप छान होतं ते भट्ट. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब करा आणि भरपूर जणांना शेअर करा. चला तर मग भेटूया असंच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.